काय झालं ग? आजी मला केसरी टूर्सच्या ऑफिस मधून फोन येतोय. अगं मग उचल की, म्हणजे हो बघ ग काय म्हणतायत ते. हा मी बघते. हॅलो मिसेस स्वानंदी राजवाडे, मी केसरी टूर्समधून बोलत आहे. हो मी स्वानंदी बोलतेय. मॅम वी आर व्हेरी हॅपी टू इन्फॉर्म यू की आमच्या कंपनीने तुम्हाला हायर करण्याचा डिसिजन घेतला आहे. थँक्यू 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 सो मच. लवकरच तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळेल. तुमचा ईमेल आय डी आहे आमच्याकडे. आजच्या दिवसात तुम्हाला मेल येईल. थँक्यू सो मच. कंपनी तुमच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहे. येस येस शुअर. आजी मला केसरी टूर्स मध्ये जॉब मिळाला. खूप छान कंपनी आहे ती. अभिनंदन. थँक्यू. अरे वा, अभिनंदन. कशाबद्दल एवढं अभिनंदन करताय स्वानंदीचं? काकू मला नवीन जॉब मिळाला. नाही नाही चेष्टा करतेस ना माझी? नाही मला आता फोन आला होता. खरंच मला नवीन जॉब मिळाला. स्वानंदी म्हणजे तू नोकरी करणार आहेस? मी आजींना विचारलं होतं. मी लग्नाच्या आधी अप्लाय केले होते ना सगळीकडे, तर जेव्हा फोन मला येत होता तेव्हा मी सांगितलं होतं आजींना. अगं पण कशाला? तू कोण आहेस माहितीये ना तुला? तू आता समर राजवाडे, दी समर राजवाडेची बायको आहेस. नाही नाही, नोकरी बिकरी शक्य नाही. तू त्यांना नाही म्हणून सांग. नोकरी बिकरी करायची नाही. पण काकू अहो त्यांनी आता मला फोनवर ऑफर. अरे त्यांचं काम आहे ऑफर करायचं. त्यांनी ऑफर केली नोकरी तुला, तू नाही म्हणून सांग. त्यांना सांग सरळ मला नाही जमणार. तू समर राजवाडेची बायको आहेस, कळतंय का तुला? कसं दिसेल समर राजवाडेची बायको नोकरी करते? नाही नाही. मल्लिका, तिने ठरवलंय नोकरी करायची तर करू दे तिला. आई काय असं बोलताय? मी तिच्या भल्यासाठीच बोलतेय. तिचं भलं तिला कळतं. लहान नाही ती आता. आई तुम्हाला माहितीये ना, लग्नात आपलेच नातेवाईक चर्चा करत होते की सरपोतदार तसे, सॉरी स्वानंदी, म्हणजे मिस्टर राजवाडे. अहो काय दारावर नॉक नाही करतायत तुम्हाला? लहान मुलासारखं आलं आतमध्ये, त्याला सुद्धा कळतं दारावर नॉक करून यायचं ते. सॉरी. काय सॉरी काय? बोला आता, बोला काय ते. अहो चुकलंय. नाही नाही, चुकलंच आहे तुमचं. नाही ती बटणं ती चुकली आहेत. काय चुकलं? अहो ती काय बटणं. चुकलं? काय नाही तुमच्या पैसा आहे. लहान मुलांना सुद्धा बटणं नीट लावता येतात. शर्ट माझा, बटन माझी, ती कशी लावायची ते मी ठरवीन. इथलं बटन इथे लावीन, इथलं बटन इथे लावीन. काय प्रॉब्लेम आहे? काही गडबडीत ऑफिसला जायचं असतं माणसाला. तुम्ही असं पटकन आतमध्ये येणार आणि मग होतात शर्टची बटन वर घाल. एवढं काय त्याच्यात? ओके. ओके म्हणजे काय? ओके म्हणजे बाय का अजून पुढचं काही काहीतरी कळेल असं बोला. ही तुमची एक युनिक पद्धत आहे ओके म्हणून संभाषण संपवण्याची. नाही संभाषण नाही थांबवते मी. एवढी कसली घाई असते हो तुम्हाला? घाई घाईत आतमध्ये आलात, इथे सगळा प्रॉब्लेम होता ना. बरं पटकन बोलू का एक? नको, शांतपणे बोला. हा, मी रिकामाच आहे. मला लवकरच ऑफिस जॉईन करायचंय. हा? कुठे? तुम्हाला बोलले होते ना मी एका जॉबसाठी अप्लाय केलं होतं, तर त्यांच्याकडे मला फोन आला होता. मी इंटरव्ह्यू दिला होता, तर त्या जॉबचं फायनल झालंय आणि मला ती नोकरी मिळाली. माझ्यासाठी खूप मोठी संधी असेल ही. काय तुम्ही एकाच वेळेस पटापट का नाही सांगून टाकत? जाता नका थांबवता मला. आता बोला काय ते. प्रॉब्लेम नाही आहे ना काही? खूप आहे. आता काय? म्हणजे मी नोकरी केली तर प्रॉब्लेम नाही ना? हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही आणि मी आयुष्यात काय करायचं याबद्दल एकमेकांची परवानगी घेण्याची काही गरज नाहीये. कारण आपण दोघे एकमेकांना अनसरेबल नाही होत. त्यामुळे उगाच तुम्ही माझी परवानगी वगैरे घेऊन हे असं काहीतरी करू नका. छे परवानगी वगैरे नाही घेते मी तुमची. हा तुमचं मत विचारलं मी.
म्हणजे आमच्या घरी ना एखादी गोष्ट करायची म्हटली की मी घरात सगळ्यांना सांगते, माझं माझं मी बघेन आणि मी माझं करून मोकळा होईन, असं मी वागत नाही म्हणून विचारलं. मग सवय लावून घ्या. म्हणजे हे घर तुमचं नाही, ही फॅमिली तुमची नाही. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी त्याच्यावरती कोणाला काहीही प्रॉब्लेम असणार नाही. आणि जरी असेल तरी त्याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. फक्त एकच करा, माझ्या बहिणीला काहीही त्रास होणार नाही ना याकडे लक्ष द्या. ती जोपर्यंत सुखात आहे ना तोपर्यंत आपल्यातला हा व्यवहार असाच सुरू राहणार. काय व्यवहार 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 लावलाय हो? लग्न म्हणजे व्यवहार नसतो, आपल्यातला आहे तो व्यवहारच आहे. ती तडजोड आहे. म्हणा काही हो, तडजोड म्हणा, म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणा, पण एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांबरोबर संसार करण्याची इच्छा या दोन गोष्टी सोडून इतर अनेक कारणांसाठी आपण हे लग्न केलंय. मी जेव्हा ऑफिसमध्ये बिझनेस डील फायनल करतो ना तेव्हा मी आधी विचार करतो की याच्यातनं फायदा होणार आहे का नुकसान, आणि फायदा होणार असेल ना तरच मी ते डील फायनल करतो. आणि या डीलचा फायदा अधीराच्या मनासारखं होणं इतकाच आहे. म्हणून मी हा व्यवहार केलाय. आणि व्यवहारामध्ये भावना आणायच्या नसतात, हे बिझनेसचं पहिलं तत्व. तुमच्या बिझनेस मध्ये सुद्धा असंच फडाफडा बोलत असता का लोकांना? नाही, फडाफडा नाही, खरं ते समोरच्या माणसाला खऱ्याची जाणीव करून देतो. उगाच समोरच्या माणसासाठी खोटं बोलणं आणि गोड बोलणं मला आवडत नाही. खोटं कशाला? खरं. माणसं खरं आणि चांगलं सुद्धा बोलूच शकतात. बरोबर आहे, पण आजकाल माणसं खोटं जास्त बोलतात. तेव्हा तात्पर्य काय? हवं तर तुम्ही कुत्रा पाळा, मांजर पाळा, पण स्वतःच्या मनामध्ये कुठलाही भ्रम पाळू नका.